बेकायदा इमारतींच्या मंजुरीसाठी प्रति चौरस या हिशोबाने आयुक्त लाच घेत होते। ईडीने धाडी टाकल्यानंतर चौकशीत ही माहिती उघड झाली। आयुक्त अनिल कुमार प्रति चौरस फूट 20 ते 25 रुपये लाच घेत होते। तर ईडीने आयुक्तांचं हे रेड कार्ड जाहीर केलेलं आहे। आयुक्त अनिल पवार प्रति चौरस फूट 20 ते 25 रुपये लाच घेत होते। शहर नियोजनाचे उपसंचालक YS रेड्डी हे प्रति चौरस फूट 10 रुपये लाच घेत होते। रोख आणि सोन्याच्या रुपयात ही लाच स्वीकारली जायची। अनिल पवारांकडून स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या नावे अनेक कंपन्या आहेत। कंपन्यांमार्फत बांधकाम आणि गोदाम निर्मितीत लाचेचा पैसा गुंतवला जायचा। सांडपाण्यावरची जमीन वापरून 41 अनधिकृत इमारतीस मंजुरी देखील देण्यात आली। आणि यानंतर पाहूयात पुढची बातमी। कोल्हापूरच्या इचलकरंजीतील मुख्य बाजारपेठेत काल 2 गटांमध्ये